नमस्कार मित्रांनो. हा बघा आमचा चिंचगडचा इथे ब्रिज आहे. हे बघा पूर्ण ब्रिजच्या वरून सकाळी पाणी चालला होता. मी सकाळी मुंबईतून आलो 6 वाजता. मी 3 तास इथे अडकलेलो. तर माझा सामान तिकडे जो आणलेला आहे, माझा लगेच सामान तो तिथे पलीकडे अडकलेला आहे. तर मी थोडा जाण्याचा प्रयत्न करतो आहे. गाड्या तशा चालू आहेत, पण पुढे थोडीशी फरशी आहे, तिथे पाण्याचा घाव आहे, त्याच्यामुळे थोडीशी भीतीचं वातावरण आहे. हे बघा, हे आमचे इथे ग्रामस्थ आहेत सर्व. या ब्रिजच्या बघा कटोकट पाणी आहे इथे. ब्रिजचा काही भीती नाही, पण पुढे छोटीशी मोरी आहे, तिथे ओव्हर पाणी आहे, म्हणजे तिथे घाव लागलेला आहे. तिथे टू व्हीलरवाले पण येत आहेत. हे बघा समोर बाईक स्वार येत आहे, रिक्षा पण येत आहेत. पण कसा चालत जायला भीती वाटते पुढे, कारण सकाळीच मी तिथं पोझिशन बघितली. मी 3 तास अडकलेलो. त्याच्यानंतर बोललो बघूया, पोझिशन खराब होती. कसं बसं आलो मी देवाच्या कृपेने. हे बघा बाईक स्वार आलेले आहेत समोर, टू व्हीलरवाले जात आहेत येत आहेत, पण चालत जाणं थोडंसं मुश्किल आहे. मी सकाळी कसं बसं आलो. बरीचशी लोक फॅमिली घेऊन पण कशी बशी आली. पहिल्यांदाच मी बघितलं एवढी परिस्थिती. 3 वेळा या ब्रिजच्यावरून पाणी गेला. आता माझा सामान तिथे, माझा लगेज आहे जो मुंबईतनं आलेला, तो पलीकडे अडकलेला आहे. तर मी थोडासा टेम्पोवाला केला आहे, पण पुढे पोझिशन खराब आहे. हे बघा, हा ब्रिज बघा, कटोकट पाणी आहे. आम्ही ब्रिजच्या वरती उभा आहोत. एवढा आता ह्या कमसे कम 15 दिवसामध्ये 3 वेळा ह्या ब्रिजच्यावरून पाणी गेलेलं आहे. पोझिशन बघा, एवढा कटोकट पाणी आहे. पण हा ब्रिज आहे, ब्रिजच्या तर खालतून पाणी आहे, पण पुढे छोटीशी फरशी आहे, त्याच्यावरून जो पाणी जातो तिथे घाव लागतो. स्पीड असते पाण्याला. तिथून मी सकाळी 6 ते 9 गेलो. 9 वाजता गावचे माणसं होती, थोडीशी मदत करणारी, त्यांच्याबरोबर आलो. कसा बसा आलो मी देवाच्या कृपेने. इथे आमच्या बाजूला गावदेवीचं मंदिर आहे. तर मी बोललो आपल्या देवाच्या कृपेने आपण पाया पडून कसं बसं घरी जाऊया, सामानाचा उद्या आणूया. कसं बसं आलो इकडे. आमचा भैरीचं मंदिर आहे बाजूला, त्या भैरीच्या कृपेने मी कसं बसं आलो. सगळी बरीचशी माणसं आली. आता थोडासा मी वेट करतो आहे. टेम्पोवाला येतो आहे, माझा सामान पलीकडे आहे, की जाऊ की नको. ठीक आहे, धन्यवाद.